औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया सुरू. पुढील संकेतस्थळावर अर्ज भरा. admission.dvt.gov.in. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया 3 जून 2024 पासून सुरू करण्यात आलेली असून 10वी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या संकेतस्थळावरती 30 जून 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज सादर करावेत. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रमाणित कार्यपद्धतीची माहिती पुस्तिका ऑनलाईन स्वरूपात वरील संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवारांनी अर्ज नोंदवून झाल्यावर नजीकच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये जाऊन आपला अर्ज निश्चित करावा. प्रक्रियेच्या विविध टप्प्यांमध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये समुपदेशन करण्यात येत आहे. यामध्ये उमेदवारांना विविध व्यवसाय अभ्यासक्रमाची माहिती देण्यात येते. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये राज्यभरात एकूण 85 व्यवसाय उपलब्ध असून 1,54,932 एवढ्या जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. येणाऱ्या कालावधीत औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये जादा मागणीचे तसेच आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित 652 नवीन अभ्यासक्रमांच्या तुकड्या सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. इतर फायदे जसे की ITI प्रवेशित उमेदवारांना प्रतिमाह ₹500 विद्यावेतन देण्यात येते. विविध प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना लागू करण्यात आली आहे. 10वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना ITI अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नियमानुसार 10वी उत्तीर्ण समकक्षता प्रदान करण्यात येते. तसेच 10वी उत्तीर्ण उमेदवारांना ITI अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर 12वी उत्तीर्ण समकक्षता प्रदान करण्यात येते. हे महत्त्वाचे. तसेच जागतिक बँकेच्या सहकार्याने औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. तरी 10वी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येते की ITI मधून व्यावसायिक शिक्षण पूर्ण करून त्वरित रोजगार, स्वयंरोजगार अथवा उच्च शिक्षणाच्या संधी प्राप्त होण्यासाठी ITI मध्ये प्रवेश घ्यावेत, असे आवाहन संचालनालय DVT मुंबई यांनी प्रसिद्ध पत्रकान्वये नमूद केले आहे. चला तर मग थोडक्यात ITI प्रवेशाचे वेळापत्रक पाहूया. प्राथमिक गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे व उमेदवारांना SMS द्वारे कळवणे. त्यासाठी दिनांक आहे 4 जुलै 2024 सकाळी 11 वाजता. त्यानंतर गुणवत्ता यादीमध्ये काही हरकती असल्यास प्रवेश संकेतस्थळावर दिलेल्या हेल्पलाईन क्रमांक नजीकच्या ITI मध्ये किंवा ईमेलद्वारे आपल्या हरकती नोंदवू शकतात. काही बाबतीत आपला युजर ID आणि लॉगिन वापर करून खात्यात प्रवेश करून तसा बदल करू शकतात. त्यासाठी अवधी दिलेला आहे 4 जुलै ते 5 जुलै सायंकाळी 5 वाजेपर्यंत. त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे व उमेदवारांना SMS द्वारे कळवणे. त्यासाठी असेल दिनांक 7 जुलै 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत. पहिल्या प्रवेश फेरीसाठी निवड झालेल्या संस्थेत उमेदवारांनी सर्व मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी उपस्थित राहून प्रवेशाची प्रत्यक्षी कारवाई करावी. त्यासाठी दिनांक आहे 15 जुलै ते 19 जुलै सायंकाळी 5 वाजेपर्यंत. तसेच उमेदवाराने सादर केलेल्या पसंतीक्रमाच्या पहिल्या विकल्पानुसार जागा मिळाल्यास उमेदवाराला प्रवेश निश्चित करावा लागेल. अशा उमेदवाराने प्रवेश निश्चित केला अथवा केला नाही तरी त्यास केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या 2ऱ्या ते 4थ्या प्रवेश फेऱ्यांमध्ये सहभागी होता येणार नाही. ज्या उमेदवारांना विकल्प 2 ते 100 मधून जागा वाटप झाली आहे त्यांची इच्छा असेल तर ते प्रवेश निश्चित करू शकतात. पण असे प्रवेश निश्चित केलेले उमेदवार केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या 2ऱ्या ते 4थ्या प्रवेश फेऱ्यांमध्ये सहभागी होऊ शकणार नाहीत, याची नोंद घ्यावी. प्रवेशासाठी पुढील कागदपत्रांची आवश्यकता असेल जसे की एक ऑनलाईन भरलेला प्रवेश अर्जाची प्रत, इयत्ता 10वीचे गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, 2 फोटो, आधार कार्ड, प्रशिक्षण शुल्क भरण्यासाठी रोख रक्कम, जात प्रमाणपत्र मूळ व झेरॉक्स प्रत, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र जे उमेदवार NT, VG, OBC, SBC यासाठी. त्यानंतर जिल्हास्तर, राज्यस्तर, राष्ट्रीय स्तर खेळाचे प्रमाणपत्र असल्यास मूळ व झेरॉक्स प्रत, तसेच इंटरमिजिएट ड्रॉइंग प्रमाणपत्र असल्यास मूळ व झेरॉक्स प्रत, तसेच दिव्यांग, अनाथ, प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र असल्यास मूळ व झेरॉक्स आणि शेवटी अलॉटमेंट लेटर. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.